राज्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून पूर्व मान्सूनने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता मान्सूनने केरळमध्ये 8 दिवस आधीच सरप्राईज एंट्री घेतली आहे। मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे। यापूर्वी 2009 मध्ये मान्सून केरळमध्ये 23 मे रोजी दाखल झाला होता आणि त्यानंतर 15 वर्षांनंतर मान्सून इतक्या लवकर केरळमध्ये पोहोचलाय। 24 तासात मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्याचाही अंदाज आहे। उमेश बुचळे आपल्या सोबत आहेत। उमेश, मान्सूनची सरप्राईज एंट्री आणि तीही वेळेच्या बरीच आधी। उमेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मान्सून केरळमध्ये पोहोचलेला आहे। हवामान खातं काय सांगतंय? गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक या सीमावर्ती भागात मान्सूनचा प्रवेश आणि प्रवास कसा असेल? निश्चितच नम्रता, आपण पाहिलं की हवामान खात्याने जारी केलेलं आहे की महाराष्ट्रात 24 तासात मान्सून दाखल होईल असं सांगितलेलं आहे। आपण पाहतो की सिंधुदुर्गातली परिस्थिती आहे, कारण कोकण किनारपट्टीवर सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे। गेली 4 दिवस मान्सूनपूर्व पाऊस हा दाखलच झालेला आहे आणि केरळ असेल, गोवा असेल, त्यानंतर कोकण किनारपट्टी आहे, या ठिकाणी पाऊस सततधार पडत आहे। गेली 4 दिवस पडत आहे। सध्या आपण बघितलं तर या कणकवलीच्या गड नदीवर आहात। गड नदीवर देखील पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे, पाण्याचा साठा वाढलेला आहे, कारण आजूबाजूचे नाले आहेत ते भरून वाहत आहेत आणि त्यामुळे नदीला पाणी आलेलं आहे एकंदरीत। आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपण बघितलं तर काही ठिकाणी सिंधुदुर्गात असेल, रत्नागिरी असेल, काही ज्या रस्ते आहेत, काही ठिकाणी सकल भागातले रस्ते आहेत ते देखील वाहून गेले होते, अशी परिस्थिती एकंदरीत कोकणातली होती। आणि केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि आता काही म्हणजे आपण बघितलं तर काही तासामध्ये तो 24 तासाच्या आत महाराष्ट्रामध्ये दाखल होईल, अशी एकंदरीत परिस्थिती आपल्याला या कोकण किनारपट्टीवर आहे आणि महाराष्ट्रातली आहे। आणि संपूर्ण जर ढगाळ जे वातावरण आहे, सध्या आपण बघतोय की रेड अलर्ट जारी सिंधुदुर्गात केलेला आहे आणि संपूर्ण वातावरण आहे ते ढगाळ आहे। मधीच 1-2 सरी ह्या पावसाच्या मोठ्या येत आहेत आणि एकंदरीत जर मान्सून 8 दिवस आधी हा जो आहे तो महाराष्ट्रात दाखल होत आहे, त्यामुळे कुठे ना कुठेतरी मान्सून लवकर दाखल झाल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडालेली आहे। प्रशासनाचे जे कामं करायची होती ती पेंडिंग राहिली आहेत आणि त्यामुळे कुठेतरी प्रशासनावर हे मोठं आव्हान म्हणावं लागतं, कारण सार्वजनिक बांधकाम असेल, वीज विभाग कार्यालय असतील आणि अन्य जी कार्यालय त्यांची जी कामं आहेत ती खोळंबलेली आहेत। त्यामुळे अचानक झालेल्या पावसामुळे प्रशासनाने मोठं तारांबळ उडालेली आहे एकंदरीत। अगदी अमोल, अपडेट घेत राहू तुर्तास। धन्यवाद या माहितीबद्दल।